नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहे MCAER CET 2020चा 8th रँकर अभिजित जोडगे. तर अभिजित, सगळ्यात आधी तुझं स्वागत आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला माहिती आहे आता की तुझा अनुभव सगळ्यांना ऐकायचा आहे, त्यामुळे मी जास्त वेळ न घालवता थेट तुला प्रश्न विचारतो. तू सुरुवातीला तुझं इंट्रोडक्शन द्यावं आणि MCAER CET बद्दल थोडंसं सांगावं. तर सर्वप्रथम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिजित अशोक झोडगे. तर मी मागच्या वर्षी झालेल्या सीईटी एक्झाम मध्ये मला 8वी रँक मिळाली आणि त्या 8व्या रँकच्या आधारे मी आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये एमटेकचे शिक्षण शिकत आहे. तर जसं की मला प्रश्न विचारलाय की MCAR CET बद्दल काही सांगावं. तर सर्वप्रथम MCAR ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम आपली पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांना करायचं आहे तर त्यांच्यासाठी ही एक्झाम असते. आणि ही आपले महाराष्ट्र ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ज्या आहेत, MPKV रावरी झालं, PDKV अकोला झालं, दापोलीची झाली, दापोली युनिव्हर्सिटी झाली, तसेच परभणी युनिव्हर्सिटी झाली. तर या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला एमटेक शिकण्यासाठी ही एक्झाम कंपल्सरी आहे. तर सर्वप्रथम ही एक्झाम जी आहे ती पुणेचे MCAR हे ऑर्गनाईज करतं आणि ही एक्झाम 200 मार्क्सची असते. त्या 200 क्वेश्चन्स असतात. each question carry 1 mark. So also in this exam एक इम्पॉर्टंट म्हणजे की या एक्झाम मध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. तर त्यामुळे आपण 200च्या 200 प्रश्न सुद्धा सोडवण्याची या ठिकाणी रिस्क घेऊ शकतो आणि मॅक्सिमम स्कोअर किंवा मॅक्सिमम आपली रँक आपण या ठिकाणी आणू शकतो. तर ही अशा प्रकारे ही जी एक्झाम आहे ही पोस्ट ग्रॅज्युएशन साठी खूप महत्वाची एक्झाम आहे. खरं तर अभिजित, मला सुद्धा प्रश्न पडलाय की टॉपर्स कोणते बुक्स रेफर करतात. तर तू या परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू केली आणि कोणते बुक्स रेफर केले? तर या एक्झामची प्रिपरेशन बद्दल जर सांगायचं झालं तर मी तर पहिले असे सांगेल की ही एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी किंवा या एक्झामचा चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी आपल्याला 3 ते 4 महिने पुष्कळ आहेत. 3 ते 4 महिन्यामध्ये आपण ही एक्झाम क्वालिफाय करू शकतो. चांगल्या प्रकारे आपली रँक आपण आणू शकतो. म्हणजे जसे काय आता आपली जर एक्झाम मार्च महिन्यामध्ये आपली एक्झाम होत असेल तर आपण नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यापासून आपलं प्रिपरेशन सुरू करणं गरजेचं असतं. आणि अशा प्रकारे या ज्या 3-4 महिन्याच्या प्रिपरेशन मध्ये या एक्झामचा सर्व प्रकारचा अभ्यास हा कव्हर होतो. दुसरी गोष्ट, या एक्झाम साठी लागणारे जे बुक्स आहेत तर ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तर मोस्टली मी जे रेफर केलेले बुक्स आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर मला FMP डिपार्टमेंटसाठी मी एलिमेंट्स ऑफ ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग की जे जगदीश्वर साय यांचं बुक आहे ते मी रेफर केलं. त्यानंतर AP किंवा आपलं जे PFE डिपार्टमेंट आत्ताचं, तर त्या डिपार्टमेंटसाठी मी युनिट ऑपरेशन्स बाय सिंग अँड सहाय हे बुक आहे हे यूज केलं होतं. त्यानंतर SWC डिपार्टमेंटसाठी मी सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग आर सुरेश अँड वॉटरशेड हायड्रोलॉजी बाय आर सुरेश हे बुक्स यूज केले होते. त्यानंतर IDA डिपार्टमेंटसाठी माझ्याकडे म्हणजे पर्सनली मला सेकंड आणि थर्ड इयरच्या ज्या IDA डिपार्टमेंटचे जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या नोट्स मी माझ्या जपून ठेवल्या होत्या, त्यामुळे मला बुक्स यूज करण्याची गरज आली नाही. पण ज्यांच्याकडे नोट्स नसतील, अवेलेबल नसतील, तर त्यांनी इरिगेशन थिअरी अँड प्रॅक्टिस बाय AM मायकल हे बुक यूज केलं तर खूप बेटर राहील. त्यानंतर या बुक बरोबरच आपल्या ज्या 2-3 क्वेश्चन बँक्स आहेत, दापोली क्वेश्चन बँक, रावतनेकडे क्वेश्चन बँक, प्रीतमचंद्र क्वेश्चन बँक, तर ह्या क्वेश्चन बँक आपण यूज केल्या ह्या सुद्धा खूप आपल्याला फायदेशीर ठरतील. तर अशा प्रकारे मी माझे बुक मटेरियल होतं. त्यानंतर आता सांगायचं ठरलं तर माझा म्हणजे एक्झाम प्रिपरेशन, तर मी माझ्या बाबतीत मी जानेवारी महिन्यापासून माझं एक्झामचं प्रिपरेशन चालू केलं होतं आणि जानेवारी ते 15 मार्च पर्यंत मी माझं एक्झाम प्रिपरेशन केलं. त्यानंतर मी सुरुवात FMP डिपार्टमेंट पासून केली, कारण की FMP डिपार्टमेंट हे मोस्ट म्हणजे रीडिंगसाठी इझी आणि लवकर डोक्यात बसण्यासारखं आहे, की ज्याच्यामुळे एक विद्यार्थ्याचा वाचताना FMP पासून जर आपण सुरुवात केली तर विद्यार्थ्याचा वाचताना एक वेगळाच कॉन्फिडन्स विद्यार्थ्याला येतो. त्याच्यामुळे रीडिंग सुद्धा फास्ट होते
आणि आपलं एक्झामचा जो कॉन्फिडन्स आहे तो सुद्धा आपला वाढतो. तर मी एफएमपी या डिपार्टमेंट पासून सुरुवात केली आणि माझं टार्गेट होतं की जानेवारी महिन्यामध्ये एफएमपी, एपी आणि रिन्युएबल ईओएस जो डिपार्टमेंट आहे मायनर डिपार्टमेंट, तर हे डिपार्टमेंट मी या महिन्यामध्ये कम्प्लीट करेल. आणि राहिलेलं फेब्रुवारी महिन्यामध्ये मी SWC आणि आयडी त्याचप्रमाणे जे मायनर सब्जेक्ट आहेत जसे की फर्स्ट सेमिस्टरचे आणि सेकंड सेमिस्टरचे सब्जेक्ट की ज्यात फिजिक्स येतं, मॅथ्स येतं, केमिस्ट्री असतं, ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर, लाईफस्टॉक, त्यानंतर सर्विंग अँड लेवलिंग, सॉइल मेकॅनिक्स, त्याच्यानंतर EOES चे जे सब्जेक्ट्स आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल सर्किट्स, तर हे जे सब्जेक्ट होते हे मी सगळे फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत कव्हर केले होते. तर अशा प्रकारे मी माझं एक म्हणजे स्ट्रॅटेजी बनवलेली होती माझ्या एक्झामची. तुम्ही सुद्धा तुमच्या एक्झामची अशीच स्ट्रॅटेजी बनवा की सपोज आता तुमच्याकडे तर खूप वेळ आहे, माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे मी माझा थोडा मला टाइमशी थोडं ऍडजस्टमेंट करावी लागली. पण तुमच्याकडे खूप वेळ शिल्लक आहे, त्यामुळे तुम्ही आतापासूनच ठरवा की तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटचा अभ्यास आधीपासून करायचा आहे, कोणतं डिपार्टमेंट तुम्हाला सोपं जात आहे त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करा. कारण की एक सुरुवात जर सोप्या डिपार्टमेंट पासून तुमच्या आवडत्या डिपार्टमेंट पासून जर तुमची सुरुवात झाली तर तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येत चालतो आणि त्याच्यानुसार तुमचा अभ्यास सुद्धा वाढत असतो. आणि जेवढा तुमचा अभ्यास वाढेल तेवढा तुमचा एक्झामचा जो सिलेबस आहे तो तेवढा तुम्ही जास्त कव्हर करणार आणि तेवढं तुम्हाला चांगला तुमचा पेपर जाणार. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सर्वांना एवढं सांगू इच्छितो की एक म्हणजे प्री प्लॅनिंग करा तुमच्या स्टडीची, एक टाइम टेबल बनवा की असा स्टडी करायचा आहे आणि ज्या वेळेत तो स्टडी करायचा आहे त्या वेळेमध्ये तो स्टडी झालाच पाहिजे. हे सुद्धा टार्गेट तेवढंच महत्वाचं आहे की सपोज तुम्ही जर एका महिन्यामध्ये एफएमपी आणि एपी हे 2 डिपार्टमेंट जर करायचे ठरवले असतील तर हे 2 डिपार्टमेंट तुमचे ते एक महिन्यामध्ये केलेच पाहिजे. जर झाले नाही, जर सपोज काही राहिलं तर तुम्ही परत त्याचाच अभ्यास करत बसू नका. जर दुसरे डिपार्टमेंट घ्या, त्यांचा अभ्यास पुढच्या महिन्यात करा. पण एकाच डिपार्टमेंटला जास्त वेळ देणं हे सुद्धा चुकीचं ठरू शकतं. तर अशा प्रकारे एक प्री प्लॅनिंग स्ट्रॅटेजी तुम्ही बनवा आणि त्याच्यानुसार एक्झामचे प्रिपरेशन करा. तर सिलेबस तू सांगितल्याप्रमाणे तुझं सिलेबस खूप वास्ट आहे, तर नेमकं कोणत्या गोष्टीवर फोकस केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी? नाही, नक्कीच सिलेबस तसा खूपच वास्ट आहे. पण मग मला असं वाटतं की आपण एक्झामचा ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस त्या एक्झामचा सिलेबस बघून स्टडी करणं फार महत्वाचं असतं. आणि MCRच्या एक्झामचा सुद्धा सिलेबस हा ऑनलाईन गुगलवरती आपण जरी सर्च केलं तरी आपल्याला लगेच सिलेबस भेटेल MCRचा. आणि अकॉर्डिंग टू दॅट सिलेबस आपण अभ्यास करणं फार महत्वाचं असतं. आणि कोणतीच एक्झाम अशी नाही की ज्यामध्ये सिलेबसच्या बाहेर कोणताच क्वेश्चन येत नाही. त्यामुळे आपण सिलेबस नुसारच स्टडी करणं फार महत्वाचं असतं. आणि दुसरं म्हणजे की हो, आपल्या ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग जे डिग्री आहे तर त्याचा सिलेबस खरंच खूप वास्ट आहे. पण मग असं नाही का सगळाच सिलेबस आपण केला पाहिजे, हे पण गरजेचं नाहीये. आपण पहिली गोष्ट जी आपण एक्झाम देतोय तर त्या एक्झामचा स्टडी करणं फार महत्वाचं आहे. आता MCR ही जी एक्झाम आहे ही एक्झाम म्हणजे डिफिकल्टी लेवल जशी गेट, ICR या एक्झामची डिफिकल्टी लेवल आहे एवढीच डिफिकल्टी लेवल या एक्झामची नाहीच आहे. एक्झाम एकदम फॅक्च्युअल कन्सेप्ट किंवा आपले बेसिक कन्सेप्ट वर आधारलेली एक्झाम आहे. त्यामुळे जास्त डिटेलमध्ये अभ्यास कोणीच करू नका. फक्त जे आपले इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत, इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, सम इम्पॉर्टंट व्हॅल्यूज आहेत, तर म्हणजे यांचा तुम्ही जास्त अभ्यास करा. त्या नोट डाऊन करत चाला. तुमच्या प्रायव्हेट नोट बनवा तुम्ही वेगळ्या. त्यानंतर म्हणजे सपोज की आता एफएमपी डिपार्टमेंटचा जर आपण विचार केला आणि एफएमपी डिपार्टमेंट मध्ये जर आपण सपोज इंजिन हा चॅप्टर आहे, तर इंजिनच्या चॅप्टर मध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या इम्पॉर्टंट टर्म्स आहे, जसं काही डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन, मग त्यांच्या रिलेटेड त्यांची थर्मल इफिशियन्सीची व्हॅल्यू, त्यानंतर त्यांचे म्हणजे डिझेल सायकल कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क होते, ऑटो सायकलचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्यानंतर असे जे महत्वाचे काही पॉइंट्स आहेत, 4 स्ट्रोक इंजिन, 2 स्ट्रोक इंजिनचं कम्पॅरिझन, मग त्यांचे ते कम्पॅरेटिव्ह पॉइंट्स लक्षात ठेवणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे एवढ्या अशा वरच्या ज्या गोष्टी आहेत बेसिक कन्सेप्ट या लक्षात ठेवणं आणि या नोट डाऊन करणं हेच महत्वाचं आहे ह्या एक्झामसाठी. जास्त काही डिटेलमध्ये करणं गरजेचं नाहीये. आणि प्रॉब्लेम्स जे आहेत
की आपल्या इंजिनिअरिंग म्हटलं की प्रॉब्लेम्स पण येतात आणि जास्त प्रॉब्लेम्स जे मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते तर करत नका. काय काय विद्यार्थी प्रॉब्लेम सुद्धा करत बसतात. तर हे चुकीचं आहे. प्रॉब्लेम्स शक्यतो विचारतच नाही एक्झाम मध्ये. सगळे थिअरी क्वेश्चन्स असतात आणि सगळे बेसिक कन्सेप्टवरच आधारलेले असतात. सो तुम्ही जास्त काय जरी सिलेबस वास्ट असला तरी खूप जास्त स्टडी करत बसू नका. जे महत्वाचे इम्पॉर्टंट आहेत आणि त्यातल्या त्यात आपल्या जे क्वेश्चन बँक आहे, क्वेश्चन बँक मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला आहेत, मग त्या टाईपचेच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे तुम्ही तुमच्या बुक्स मधून सुद्धा तसेच पॉईंट आउट काढा. त्यांचे नोट्स सेपरेट नोट्स काढा आणि प्लस तुमचे क्वेश्चन बँकचे सुद्धा जे तिथं त्यांनी क्वेश्चन्स दिले त्याचा अभ्यास करा. बाकी याच्यापेक्षा जास्त काही करण्याची गरज नाही असं मला वाटतं. खरं तर तू आता सगळ्या विद्यार्थ्यांना गायडन्स करतोय, पण तुला काय वाटतं गायडन्स किती इम्पॉर्टंट असतो? हो, गायडन्स हा खूप महत्वाचा असतो. कारण की गायडन्स जो आपल्याला गायडन्स करत असतो त्याला त्या एक्झामचा आपल्यापेक्षा जास्त अनुभव असतो आणि तो त्याच्या अनुभवातून त्याच्याकडून झालेल्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला सांगतो की आपण त्या करू नये. कारण की बऱ्याच जणांच्या म्हणजे काही जणांना कसं गायडन्स, काही जण गायडन्स घेत नाही. बरेच विद्यार्थी असे आहेत की जे सांगत पण नाही की अभ्यास चालू आहे किंवा करायचं आहे, एमसीआरचं प्रिपरेशन करतोय आणि ते गायडन्स वगैरे प्रॉपर गायडन्स घेते नाही. मग त्यांचा ड्रॉबॅक त्यांचा हाच असतो की त्यांना त्यांना म्हणजे जर त्यांना कोणी गायडन्स करत नसेल तर त्यांना काही कळणार नाही की एमसीआर एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारच्या छोट्या छोट्या चुका होतात की ज्या चुकानंतर आपल्याला फार म्हणजे नंतर त्रास देतात किंवा आपल्याला त्याचा त्रास जाणवतो. तर त्यामुळे आपण हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याला म्हणजे यांच्यापासून जर आपल्याला या गोष्टी जर निग्लेक्ट करायच्या असतील तर आपण कोणाचं तरी प्रॉपर गायडन्स घेणं फार गरजेचं आहे. माझ्या वेळेस सुद्धा मला माझ्या कॉलेजचे जे सर्व काही टीचर्स आहेत त्यांनी खूप छान प्रकारे गायडन्स केलं. प्लस माझे काही सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा मला खूप छान गायडन्स केलं आणि त्यांच्यामुळे आज मी अभ्यास करून 8वी रँक मला मिळाली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो त्यांना. आणि तुम्हालाही म्हणजे जे विद्यार्थी एमसीआरच्या एक्झामचं प्रिपरेशन करताय त्यांना सुद्धा एवढंच सांगेल की कोणाचा ना कोणाचा तरी गायडन्स सोबत असू द्या. कारण की गायडन्स इज द की टू गेट सक्सेस. सो कोणाचा ना कोणाचा तरी गायडन्स तुम्ही सोबत राहू द्या. जरी कोणाला गायडन्स वगैरे नसेल तर या म्हणजे आजच्या ह्या इंटरव्ह्यू थ्रू मला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. माझा ईमेल आयडी abhijitjhodge@gmail.com. तर इथून जरी मला तुम्ही हे केलं तरी मी तुम्हाला गायडन्स करेल, नो प्रॉब्लेम. तर अभिजित, माझी अशी सवय की मी एक्झामच्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी वाचत असतो. तर एक्झामच्या 2-3 दिवस आधी म्हणजे काय वेगळ्या प्रकारचं प्रिपरेशन करावं? हो, नक्कीच. हा एक खूप महत्वाचा प्रश्न या ठिकाणी तू विचारलेला आहे. तर हा म्हणजे हा हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट खरंच खूप महत्वाचा आहे, की याच्यावर आपला पेपर आपल्याला कसा जाईल हे डिपेंड करतं. तर एक्झामच्या आधीचा जो 10 एक दिवसांचा पिरियड असतो किंवा 8-10 दिवसांचा जो पिरियड असतो, तर तो फार महत्वाचा पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये आपण शक्यतो काय करायचं, की म्हणजे त्या 10 दिवसांच्या आतपर्यंत आपण जेवढा काही स्टडी करतोय, तर तोच स्टडी आणि त्या स्टडीचं ती रिव्हिजन करत राहायची. बाकी नवीन कोणता स्टडी त्या ठिकाणी करायचा नाही. की सपोज एखाद्या विद्यार्थ्याचा एफएमपी डिपार्टमेंटचा एखादा टॉपिक राहिलेला असेल आणि नंतर त्याला तो कव्हर करायचा असेल, पण जर एक्झामला 10 ते 15 दिवस शिल्लक राहिलेले असतील, मग त्याने अशा वेळेस तो टॉपिकचा म्हणजे त्या टॉपिकचा विचारच करायचा नाही, की आता हा राहिलाय आणि आता मी हा करल, मग नंतर परत रिव्हिजन करेल. कारण की होतं काय, की जेवढं तुम्ही जास्त रिव्हिजन करशाल तेवढं तुमच्या डोक्यात तो पॉइंट फिक्स राहतो. पण जेवढं तुम्ही नवीन नवीन करत राहशाल, नवीन नवीन पॉइंट करत राहशाल आणि एक्झामची डेट जवळ येईल, तुमची रिव्हिजन होणार नाही आणि ऍट द टाइम ऑफ पेपर तुम्ही तुमची बऱ्यापैकी मिस्टेक म्हणजे छोट्या छोट्या आणि सिली मिस्टेक होत जातात. त्यामुळे अशा शक्यतो 10 ते 15 दिवसांपासूनच तुम्ही तुमच्या रिव्हिजन करणं गरजेचं आहे. माझ्याबद्दल सांगायचं गेलं तर मी जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने पूर्ण जेवढं काही आपलं म्हणजे एमसीआरचा सिलेबस आहे तेवढं सिलेबसचा अभ्यास करत राहिलो. जेवढं काही वाचता येईल तेवढं वाचत राहिलो. पण जसं मार्च चालू झाला, 16 मार्चला पेपर होता. 15 दिवस मी पूर्ण रिव्हिजनवर फोकस केलं. म्हणजे रिव्हिजन म्हणजे पूर्ण माझे जे मेजर डिपार्टमेंट आहे, एफएमपी, एपी, एसडब्ल्यूसी, आयडी, त्यानंतर जे मायनर डिपार्टमेंट आहे, ईओएस झालं ते, ऍग्रिकल्चर स्ट्रक्चर झालं, त्यानंतर जे फर्स्ट सेम, सेकंड सेमचे जे सब्जेक्ट आहे, तर या सर्व सब्जेक्टचा मला
म्हणजे सगळ्यांची रिव्हिजन करणं गरजेचं होतं, म्हणून मी ते 15 दिवस पूर्णपणे रिव्हिजनला दिले. माझ्या 3 ते 4 रिव्हिजन झाल्या होत्या, की ज्याच्या बेसिसवर मला पेपर खरंच सोपा गेला आणि माझ्या सिली मिस्टेक्स ज्या झाल्या म्हणजे ज्या होणार होत्या त्या झाल्या नाही. खरं तर अभिजित, खरंच खूप छान मार्गदर्शन केलंयस तू. पण तुला जर जाता जाता एखादा सल्ला द्यायचा झाला विद्यार्थ्यांना, तर तू तो काय देशील? तर माझा तर सर्वात पहिले सल्ला एक अभ्यासाच्या म्हणजे एक अभ्यासाचा पण सल्ला असा राहील, की जे म्हणजे आता आपले फर्स्ट इयरचे जे सब्जेक्ट आहे, थोडक्यात आपले मॅथमॅटिक्स झाले, फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर, लाईव्हस्टॉक, असे BSCT हे जे सब्जेक्ट झालं, तर तुम्ही यांना निग्लेक्ट करू नका. तर ह्या सब्जेक्टचे 100% एक ना एक क्वेश्चन तरी कमीत कमी असतो. आणि एक एक क्वेश्चनचं महत्व आता आपल्या सर्वांना तर माहितीच आहे, एक एक मार्काचं महत्व. तर त्यावरून मग तुम्ही त्या सब्जेक्टचा सुद्धा म्हणजे चांगला अभ्यास राहू द्या. तुम्ही जे आपलं एक्झाम प्लॅनर जे आपल्या म्हणजे कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आहे, तर ते एक्झाम प्लॅनर घ्या. त्या एक्झाम प्लॅनर मध्ये पहिले 4 सेमिस्टरचे सगळे सब्जेक्ट आहेत, सगळ्या सब्जेक्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत. आणि त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे सेक्शन बी आहेत, तर ते सर्व सेक्शन बी चे विथ आन्सर तिथे दिलेले. तुम्ही ते सेक्शन बी रीड करा. ते ते सुद्धा तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरतील असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट तर म्हणजे ज्या वेळेस एक्झाम चालू असते, आता आपला 2 तासाचाच वेळ आहे आपल्याला पेपरला आणि 200 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे वेळ खूप कमी आणि क्वेश्चन्स खूप जास्त आहेत आपल्याला. आणि अशा वेळेस होतं काय की मुलांचं टाइम हा मिसमॅच होत असतो आणि त्याच्यामुळे मग विद्यार्थी काय करतात की जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तेवढे क्वेश्चन तर सॉल्व्ह करतात, पण बरेच क्वेश्चन त्यांचे अनसॉल्व्ह राहिलेले असतात आणि जे शेवटच्या 10 ते 15 मिनिटात त्यांना जेव्हा कळतं की 10 ते 15 मिनिटच वेळ राहिलेला आहे पेपरला, त्यावेळेस ते जेव्हा बघतात की बरेच क्वेश्चन राहिले, तर ते अंदाजे गोल करत चालतात ते क्वेश्चनला. पण ह्या गोष्टी तुम्ही शक्यतो टाळा. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या म्हणजे जे आन्सर बुक आहे, तर त्याचा फॉर्मॅट मिळतो आपल्याला ऑनलाईन, तर त्याची प्रिंट काढा. ते गोल काही ना कसं गोल म्हणजे आन्सर गोल काळे करायला खूप वेळ लागतो नाही का. तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याची प्रॅक्टिस केल्यानंतर मग तुम्हाला तुमचं बरोबर टाइम मॅनेजमेंट होईल आणि जेणेकरून तुमचे जे क्वेश्चन आहे ते तुमचे राहणार नाही. कारण की बरेच जणांचे जे आता तुम्ही सर्वजण फर्स्ट टाइमच MCR देणार आहेत आणि तुमची ही जी फर्स्ट टाइम लास्ट टाइम MCR आहे, त्याच्यामुळं तुम्ही शक्यतो वेळेला महत्व देऊनच पेपर कव्हर करा. 2 तासामध्ये 200 क्वेश्चन सॉल्व्ह झालेच पाहिजे असा प्रयत्न करा. आणि आणि अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊन तो पेपर द्या. एवढंच माझं सांगणार आहे. खरं तर अभिजित, तू खूप छान मार्गदर्शन केलंयस आपल्या विद्यार्थ्यांना. तर खरंच तुझा धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुझा 8वा रँक आल्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. आणि सर्वात शेवटी मी असं सांगेल की हा जो ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा जो चॅनल, तर हा चॅनल खरंच खूप म्हणजे ऍज अ गायडन्स बेसिस म्हणून आपल्या कृषी अभियंत्यांसाठी खूप महत्वाचा आहे. की आपल्या युट्यूबवरती आपण बरंच सर्च करतो MCAR प्रिपरेशन साठी गाईडलाईन्स लेक्चर, पण तिथं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे जे गाईडलाईन्स आहेत किंवा गायडन्स आहेत ते फार कमी आहे ऍज कम्पेअर टू ऍग्रिकल्चर झालं, दुसऱ्या फॅकल्टी झाल्या. त्याच्यामुळे हा जो या ठिकाणी युट्यूब चॅनल राष्ट्रातील कृषी अभियंत्यांसाठी ओपन केलेला आहे, तो खरंच खूप महत्वाचा आहे. नंदन, त्याचप्रमाणे त्यांनी आज हा जो इंटरव्ह्यू अरेंज केला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी मला सिलेक्ट केलं, त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. थँक्यू अभिषेक. धन्यवाद अभिजित.